लॉग इन करा मुंबईतक.in वर. चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो. पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो. माझ्यातली अस्वस्थता अजून कमी झालेली नाही आहे. मला असं वाटतंय की मला अजून खूप पैसे मिळायला पाहिजे होते यार. मला नाही पैसे मिळाले, मला चांगल्या भूमिका मिळाल्या, पैसे नाही दिले खूप. मला इतकी आर्थिक स्थैर्य अजून आलेलं नाही आहे. हो, नटरंग नंतर मला मराठीमध्ये कामं मिळायला लागली, हे खरं आहे. त्याच्या आधी का कामं देत नव्हती मला माहिती नाही. मला दुःखा इतकं मोठं व्हायचंय गालिम, मला दुःखा इतकं मोठं व्हायचंय. भोवतालच्या अंधाराला वणवा नाही लागला तरी चालेल, पण माझ्या शब्दांचे दिवे तरंगतायत त्यावर, एवढंच मला पाहिजे. नमस्कार, मी अजय परसुरे. मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुमच्या आवडत्या शोमध्ये म्हणजेच मॅटिनी शोमध्ये तुमचं स्वागत आहे. बरं, मॅटिनी शोमध्ये तुम्ही बघत असाल आत्तापर्यंत वेगवेगळी व्यक्तिमत्व आली होती, पण आज मी स्वतःच खूप आनंदात आहे, कारण हा माणूसच अष्टपैलू आहे. बरं, आता तो अभिनेता आहे, तो कवी आहे, तो उत्तम नट तर आहेच, पण त्याच्याबरोबर त्याला काही काय येत नाही. आपण म्हणजे कुठल्या भूमिकांमध्ये बघितलं नाही आहे, आपण त्याला सगळ्या भूमिकांमध्ये बघितलेलं आहे आणि आपण त्याच्या कवितांचे फॅन आहोत. अहो, गुलजार साहेब त्याचे मित्र आहेत. हो, ते फार कमी लोकांचे मित्र असतात, पण गुलजार साहेब त्याला मित्र मानतात. असा हरफल मौला माणूस आज आपण तुमच्या भेटीला घेऊन आलोय आणि तो म्हणजे काय म्हणायचं तुला? किशोर कदम म्हणायचं, सौमित्र म्हणायचं, काय म्हणायचं तुला? किशोर म्हण, किशोर. किशोर. तर असा किशोर आपल्याकडे आलेला आहे आणि सुरुवात मला त्या गोष्टीपासून करायची की ज्या लॉकडाऊनमध्ये सगळे घरी बसलेले होते, पण तू लोकांना जे घरी खिळवून ठेवलंस तुझ्या त्या भूमिकेमुळे, त्या सिनेमापासून मला सुरुवात करायची आहे. कारण की तो तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा फार एक महत्त्वाचा सिनेमा होता. तसा आम्हाला बघितल्यानंतर सुद्धा त्या सिनेमाच्या यातनं आम्ही थोडे दिवस बाहेर पडलो नाही. तो सिनेमा म्हणजे दिठी. आपण दिठीमधनं सुरुवात करूया, कारण आणि नंतर आपण तुझ्या त्या अभिनयाच्या वारीकडे जाऊया. ओके. ज्या पहिल्यापासून ती जी वारी सुरू झाली त्याच्याकडे जाऊया. पण दिठी, तू इतकं तन्मयतेने त्याच्यात काम केलेलं आहेस आणि इतकं महत्त्वाचा तुझ्या टप्प्यातला सिनेसृष्टीतल्या टप्प्यातला एक महत्त्वाचा सिनेमा दिठी, काय उलगडशील त्याच्यामधून? मी खूप स्वतःला नशीबवान समजतो की दिठीसारखी भूमिका मला करायला मिळाली. सुदैवाने दुर्दैवाने मला माहिती नाही, पण दर 5 वर्षांनी माझ्या पदरात असं काहीतरी दान पडतं आणि पुढली 5 वर्ष मी जगायला मोकळं होतो. म्हणजे पहिला चित्रपट श्याम बेनेगालांबरोबरचा समर, ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं. त्याच्यानंतर काही वर्षांनी आणखीन काही चित्रपट येतच होते. स्पेशल 26 मध्ये झाला, ब्लॅक फ्रायडे आला. मग एक दिवस अचानक काही नव्हतं, मी कवितेचे शो करत होते, छोटी मोठं कामं करत होतो, पैसे नव्हते, सिरियलमध्ये काम, आणि मग नटरंग आला आणि नंतर मग मराठी लोकांना अचानक लक्षात आलं, अरे किशोर कदम नावाचा एक नट आहे आणि तो फक्त पृथ्वी थिएटर आणि हिंदीमध्ये दुबेंचा नट आणि श्याम बेनेगल, गोविंद निहलानीच नाही, पण तो मराठीत पण काम करतो आणि नटरंग सारखी ग्रामीण भूमिका पण करू शकतो. आणि मग काही गॅप नंतर जोगो आला नंतर मग काही 4-5 वर्षानंतर अचानक फॅन्ड्रीज आला आणि मग काही 4-5 वर्षानंतर दिठी आला. तर असे वेगवेगळ्या भूमिका मला करायला मिळाल्या. हा माझ्यावरचा त्या दिग्दर्शकांनी टाकलेला विश्वास आहे. मराठी भाषेनं, मराठी नाटकानं आणि मराठी सर्व दिग्दर्शकांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आहे आणि त्याच्यामुळेच मी इतक्या प्रकारच्या भूमिका करू शकलो. त्यातलीच ही दिठी होती असं मला वाटतं. दिठी हा चित्रपट आम्ही 7-8 वर्ष करण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु तुला माहिती आहे की कुठल्या प्रकारच्या चित्रपटांना प्रोड्युसर मिळतात आणि कसे प्रोड्युसर पळून जातात कुठल्या चित्रपटासाठी. मी नेहमीच अशा चित्रपटांचा भाग राहिलेलो आहे जिथून प्रोड्युसर पळून गेलेले आहेत आणि कसे बसे सिनेमे झालेले आहेत, पण ते चांगले चाललेले आहेत. नटरंग एकदम खूप लोकांना आवडला, व्यावसायिकदृष्ट्या खूप चालला. फॅन्ड्री लोकांना खूप आवडला, जोगवा लोकांना खूप आवडला, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला. नॅशनल अवॉर्ड ह्याला पण मिळालं, नटरंगला पण मिळालं, ध्यासपर्वला पण नॅशनल अवॉर्ड मिळालं, समरला पण नॅशनल अवॉर्ड मिळालं. म्हणजे मी प्रोटॅगॉनिस्ट असलेल्या जवळजवळ 7-8 फिल्मना नॅशनल अवॉर्ड मिळालं. तर दिठी सिनेमासाठी पण ऑब्व्हियसली प्रोड्युसर मिळत नव्हते,
पण आम्हाला तो सिनेमा करायचाच होता. सुमित्राताईंना, मला, सुनील सुक्तनकरांना आणि संजय मेमाणेला. दरवर्षी पाऊस येतो, दरवर्षी तसंच होतं, तसंच झालं. दरवर्षी आम्ही प्रोड्युसर शोधायचो. दरवर्षी मे महिन्याच्या मध्ये उत्तरार्धामध्ये आम्ही लोकेशन शोधायला बाहेर पडायचो. लोकेशन जाम फिरायचो, मग गाव निवडायचो. आम्ही चौघं, हे चौघं, संजय मेमाणे सकट. संजयला जेव्हा वेळ असायचा तो आमच्याबरोबर यायचा आणि गाव फिक्स करायचो, सगळं फिक्स व्हायचं आणि अचानक प्रोड्युसरच पळून जायचा. पण सुमित्राबाईंची एनर्जी इतकी होती की नाही रे, आपण सुरू करू, येईल, आपण पॅशन चांगलं असलं ना तर होतं. पण ते 7-8 वर्ष होऊ शकलं ना. 8व्या वर्षी त्यांना कासवला नॅशनल अवॉर्ड मिळालं आणि ते एका प्रोड्युसरने पाहिलं. अमेरिकेचा मराठी माणूस होता, त्याने पाहिलं आणि ते पाहिल्याबरोबर इट हॅपन टू बी ही वॉज फ्रेंड ऑफ मोहन आगाशे. मोहन आगाशेने म्हटलं हो ते मला त्यांना भेटायचं आहे. मोहन आगाशे म्हणाले पुण्याला जावं लागेल. त्यांनी गाडी केली, पुण्याला गेले. कोइन्सिडेंटली तो मे महिन्याचा उत्तरार्ध होता. आम्ही शोधाच्या तयारीतच होतो, पैसेच नव्हते. पण पावसाळा जवळ येत होता, काही फिक्स केलेलं होतं, काही करायचं होतं. मग ते म्हणाले की तुमचा सिनेमा आवडला, मला तुमच्याबरोबर काम करायला आवडेल, काही आहे का? तर ते म्हणाले आत्ता तर काही नाही आहे, पण गेली 7-8 वर्ष आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय, ही कथा आहे. आणि त्यांनी कथा सांगितली, चालेल, मला आवडेल. आणि तिथल्या तिथे त्यांनी 7-8 लाखाचा चेक दिला. म्हणाले काम सुरू करा आणि ह्या पावसाळ्यात आपण ही फिल्म करतोय. आणि 75 वर्षाच्या सुमित्रा मावशी ज्या कामाला लागल्या, महिन्याभरात त्यांनी हे जे गाव पाहिलं भरेकरवाडी, ते इकडे तिकडे सगळं फिक्स केलं, कास्ट वगैरे सगळी फिक्स केली. आणि सिनेमाला 10 दिवस असताना आम्ही वारीचं शूटिंग करणार, सगळ्या ॲक्टर्सच्या डेट घेतलेल्या होत्या आणि प्रोड्युसरांचा फोन आला की हे बजेट जास्त आहे, एवढ्यात होत नाही, साधा सिनेमा आहे, एक माळा आहे, एक गोठा आहे, दुसरं काय आहे, तर एवढ्यात सिनेमा होत नाही. आणि त्यांनी बजेट कमी करून सांगितलं. सुमित्राबाईंना, सगळ्यांना आम्हाला सिनेमा करायचाच होता. सुमित्राबाईंनी स्वतःचे पैसे कट केले, धनंजय कुलकर्णीने कट केले स्वतःचे पैसे, मोहन आगाशींनी कट केले, ते कर्टेल करून बजेट दिलं. सुरू झालं. आम्ही जायला निघणार आदल्या दिवशी 2 दिवस आधी त्यांचा फोन आला, हे पण बजेट जास्त आहे आणि तुम्ही हा सिनेमा 65 लाखात करा. म्हणजे दिले होते जवळजवळ 1.25 1.15चं. याच्यात कसं करणार? सुमित्राबाई म्हणाल्या की बघा, मला आजपर्यंत 8-9 नॅशनल अवॉर्ड मिळाले, 45-47 स्टेट अवॉर्ड मिळाले, मी असं काम कधी केलेलं नाही, आपण नंतर कधीतरी करू, याच्यात मी नाही करणार. तर ते अमेरिकेला होते, ते म्हणाले ठीक आहे. त्यांनी फोन ठेवून दिला. आता काय करायचं? सुमित्राबाईंनी मोहन आगाशींना फोन केला. मोहन आगाशे म्हणाले धनंजय कुलकर्णीला, आपण आधी वारीचं शूटिंग करू शकतो का? एवढे एवढे पैसे माझ्याकडे आहेत. मग ठरलं की ॲक्टर्सनी कमी पैसे घ्यायचे, म्हणजे पैसे घ्यायचेच नाहीत ॲक्टर्सनी, जेवढे देऊ तेवढे घ्यायचे आणि मी कमवीन तेव्हा नंतर देईन. मग सगळे ॲक्टर जवळजवळ फुकट तयार झाले, सगळे सिनेमासाठी. सगळे टेक्निशियन फुकट तयार झाले. ज्यांचं हातावर पोट होतं त्यांना फक्त पैसे द्यायचे. खाण्यापिण्याचा खर्च जो आहे, नाश्ता वगैरे, ऑन लोकेशन तो खर्च आहे. मोहन आगाशेंनी त्यांची जेवढी पुंजी होती तेवढी शूटिंगसाठी टाकली आणि आम्ही तो पावसाळा पकडून आधी शूटिंगचं ते शेड्यूल आहे ना ग्रॅब केलं. पोस्ट प्रोडक्शनसाठी पैसे नव्हते. मग काही महिने गेले. मग मोहन आगाशे पॅशनेट माणूस आहे, त्यांनी कर्ज काढलं. मग काही स्टुडिओमध्ये आम्हाला हे मिळालं, कन्सेशन मिळालं आणि पोस्ट प्रोडक्शन झालं. आणि त्याच्यानंतर मोहन आगाशे इतके की त्यांनी काही काही पैसे ॲक्टरला पण दिले, नको म्हणत असताना त्यांनी, त्यामुळे बाकीचे नंतर येईन तेव्हा देईन. अशा प्रकारे हा सिनेमा झाला आणि तो किती लोकांना आवडेल? आपल्याला तर आवडलेलं आहे. आपल्याला जी गोष्ट आवडते ती लोकांना आवडेलच असं नाही ना. आणि कुठलीही गोष्ट ठरवून ग्रेट करता येत नाही. कुठलीच गोष्ट ठरवून करता येत नाही. कितीही मोठे दिग्दर्शक असा, किती मोठे चित्रकार असा, कादंबरीकार असा, कवी असा, ठरवून ग्रेट करता येत नाही. ते आपोआप घडतं. आणि हे झालं आणि सगळ्यांची एनर्जी तिथे इतकी पॉझिटिव्हली लागली की लॉकडाऊनमध्ये हा सिनेमा सोनी लिव्हमध्ये आला आणि ज्या पद्धतीने लोकांनी फेसबुकवर उचलून धरलं
आमच्याकडे ॲडला पैसे नव्हते, जाहिरातींना पैसे नव्हते, लोकांनी स्वतःहून भरभरून लिहिलं. इतकं त्या फिल्मने ग्रॅब केलं लोकांना. मला असं वाटतं की ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये मृत्यू संपूर्ण आसपास फिरत होता. प्रत्येकाचं कुणीतरी जवळचं गेलेलं होतं आणि प्रत्येकाला आध्यात्मिक प्रश्न पडलेले होते की आता काय, जगणं म्हणजे काय, मरणं म्हणजे काय, आपल्याच वाट्याला हे का आलं, हे कधी संपणार आहे, हे सबकॉन्शियस माइंडमध्ये सगळ्यांच्या होतं, घरी बसलेल्या लोकांच्या. तेच प्रश्न जे त्या कथेमध्ये आहेत आणि अशा प्रकारे सबकॉन्शियसली रिलेट झाले वाटते लोक त्या प्रश्नांशी आणि म्हणून तो सिनेमा लोकांना इथपर्यंत घेऊन आला असं मला वाटतं. नक्कीच तो सिनेमा घेऊन आला आणि त्या सिनेमातली तुझी भूमिका सुद्धा खूप गाजली. कारण की खरं तर म्हणजे त्यावेळेला सुमित्रा भावेंनी असणं फार महत्त्वाचं होतं. कारण की त्यांना ते कौतुक, त्यांना ते समीक्षकांचं कौतुक असू दे म्हणा किंवा सामान्य प्रेक्षकाचं कौतुक असू दे म्हणा, ही एक बाब सोडली तर दिठीने एक वेगळाच तुझ्या आयुष्यामध्ये बदल केला किंवा तुझ्या अभिनयामध्ये काही तुला असं वाटतं की हा तुझा महत्त्वाचा टप्पा आहे तुझ्या या अभिनय कारकिर्दीतला, दिठी हा सिनेमा येणं? हो, मला निश्चित असं वाटतं की दिठी हा सिनेमा माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे. मला असं वाटतं की नटरंग जेव्हा संपला तेव्हा मला असं वाटलं की हा महत्त्वाचा टप्पा आहे. फॅन्ड्रीच्या वेळेला वाटलं की हा फॅन्ड्री सुद्धा इतका लोकांपर्यंत पोहोचेल असं कधी कोणाला वाटलं होतं. आम्हाला करताना नव्हतं वाटलं, नागराजला पण नसेल वाटलं. काय धोतर घालून पळायचंय, डुकरांच्या मागे पळायचं, धूळ चायला, ते एवढं सगळं हे कसं पण जे पॅशनेटली केलेलं असतं, वेगळं असतं, ते आवडतं लोकांना. हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. तसं दिठी हा एक वेगळा टप्पा आहे आणि याच्यातून पुढे अजून वेगळं काम लोक देतील मला आणि माझ्यातल्या शक्यता आजमावतील आणि मला स्वतःला पणाला लावायला आवडेल आणि तिथे मला एक 5 रुपये कमी दिले तरी चालतील, पण मी ती भूमिका, मी अतिशय या बाबतीत स्वार्थी नट आहे. जर आणि या सिनेमामध्ये मला काढून जरी टाकलं असतं तरी मी कैलासने जी भूमिका केली आहे ना ती सुद्धा केली असती, कारण ही कथा होणं खूप आवश्यक होतं, असा सिनेमा मराठीत येणं खूप आवश्यक होतं. हे पॅशन आहे. तोवर मला असं वाटतं वेगळं काम लोक मला देत राहतील. आपण तुझ्या महत्त्वाच्या टप्प्याकडे येऊया. तू असं तर म्हणालास की आता पॅशन असलं पाहिजे आणि त्या पॅशनने तू काम करतोस, पण हाच पॅशन असणारा किशोर कदम, मी काळा आहे, मला मी कॉम्प्लेक्स होता या माणसाला, मग ह्याच्याकडे कविता कुठून आली, एवढा अभिनयाचं हे कुठून आलं, म्हणजे इतका कॉम्प्लेक्स असणारा किशोर कदम बदलला कसा? मला असं वाटतं की थिएटरने तो कॉन्फिडन्स दिला, सत्यदेव दुबेंनी तो कॉन्फिडन्स दिला. म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर टप्प्यावर, ठराविक ठराविक पुस्तक हातात येणं म्हणजे तुमच्या वाचनाची जोपासना सुरुवात होणं असं वाटतं. बरोबर वेळेला तो माणूस तुम्हाला सापडावा लागतो आणि ते पुस्तक हातात ठेवायला लागतं, नंतर तुमचं वाचायला तुम्ही सुरुवात करता. तसं काही महत्त्वाच्या टप्प्यांवर काही व्यक्तींचं तुमच्या आयुष्यात येणं खूप महत्त्वाचं असतं आणि मला असं वाटतं की सत्यदेव दुबेंचं त्या पर्टिक्युलर काळात माझ्या आयुष्यात येणं हा माझ्यातला बदलाचा टप्पा होता असं मला वाटतं. म्हणजे दुबेजींच्या आधीचा किशोर कदम वेगळा. 2 टप्पे करता येऊ शकतील माझ्या आयुष्यातले. दुबेंच्या आधीचा किशोर कदम, दुबेंच्या नंतरचा किशोर कदम. पण दुबेजीने काय दिलं तुला? म्हणजे ते तुझ्यासाठी NSD आहे, ते तुझ्यासाठी जे काही अभिनयातले जे काही बारकावे असतील, ज्या सगळ्या गोष्टी असतील, पण पर्सनली सत्यदेव दुबेंनी तुला काय दिलं? कारण की आपला मित्र ऋषिकेश जोशी नेहमी असं म्हणतो मस्करीमध्ये की समोरचा व्यक्ती म्हणतो, अरे मैं तो दुबेजी का शिष्य हूं. अरे पण दुबेजींनी तुला शिष्य मानलंय का? पण तुला मात्र त्यांनी फार प्रेमाने शिष्य मानलं आणि मला असं वाटतं की या जगामध्ये एकमेव गुरु शिष्याची अशी जोडी असेल की सलग 15 वर्ष एकत्र होती. मी त्यांच्या घरीच राहिलेलो आहे, 7-8 वर्ष त्यांच्या फ्लॅटवर राहिलेलो. गुरु शिष्य परंपरेप्रमाणे मला वाटतं की मी, गणेश यादव आणि राजश्री सावंत, आम्ही तिघं हे शेवटचे त्यांचे गुरु शिष्य परंपरेप्रमाणे राहिलेले, शिकलेले असू. तर दुबेजींनी काय दिलं? दुबेजींनी तिकीट सेलिंग लायसन्स पोलीस स्टेशनमधनं कसं आणायचं ते शिकवलं, लाऊडस्पीकरची परमिशन कशी आणायची ते शिकवलं, बॅकस्टेज कसं करायचं ते शिकवलं, अभिनय कसा करायचं ते शिकवलं, अभिनय कसा नाही करायचा ते शिकवलं,
काय वाचायचं ते शिकवलं, कविता म्हणजे काय ते शिकवलं, वाचन म्हणजे काय ते शिकवलं, रम म्हणजे काय ते शिकवलं, ब्लॅक लेबल म्हणजे काय ते शिकवलं, सिगारेट म्हणजे काय ते शिकवलं. एक दिवस माझ्या आयुष्यातला असा होता की एकाच दिवशी त्या माणसाने मला ब्लॅक लेबल, ब्लू लेबल पाजली होती. आणि त्यांनी मला 5 स्टारमध्ये लोकांमध्ये कसं उभं राहायचं, कसं पॉस्चर ठेवायचं, कशी डिग्निटी पाळायची, हे करत असताना तुझ्या झोपडपट्टीतून आलेला आहे, जिथून आलेला आहेस ते कसं नाही विसरायचं हे सुद्धा शिकवलंय. मला फक्त अभिनय नाही शिकवला, नाटक नाही शिकवलं, मला जगायचं कसं हेही शिकवलंय आणि कसं जगायचं नाही हेही शिकवलंय. पण त्यातलं मला किती आलं मला माहिती नाही, पण त्यांनी खूप दिलं होतं. ते सगळंच मला आलं असं नाही, पण ते सगळं यायला पाहिजे होतं असं मला वाटतं. आणि आज दिठी पाहायला दुबेजी असायला पाहिजे होते असं मला वाटतं. पण हा दुबेजींचा जो काळ होता म्हणजे त्याच्यामध्ये तू सर्वस्वी म्हणजे झपाटून गेल्यासारखं काम करत होतास. म्हणजे नाटकात अगदी बॅकस्टेज असल्यापासून सगळ्या गोष्टी, म्हणजे समोर नसीरबाईंचं नाटक असेल आणि तू बागे बॅकस्टेज मी backstage केलेलं आहे बघितलेलं, नसीरबाईंचं. म्हणजे तू किती नशीबवान आहेस स्वतः. पण हा सगळा जो काळ होता ह्याच्यामध्ये ती कविता कुठे गेली होती, ती कविता कधी आली, किंवा तुला कधी असं वाटायला लागलं की हो हे आता लिहिलं पाहिजे? नाही, कविता आणि नाटक हे सायमल्टेनियस होतं माझं. म्हणजे कॉलेजमध्ये असताना मी नाटकातही काम करायचो आणि कविताही लिहायचो. म्हणजे तू जे मगाशी उल्लेख केला की कॉम्प्लेक्स जे होतो ना, तर त्या कॉम्प्लेक्सिटीमधनं कागदाशी बोलण्याची सवय लागली असावी आणि तिथून कविता आली असावी असं मला वाटतं. पण तुमच्या आयुष्यात ठराविक टप्प्यावर ठराविक माणसं भेटतात, तसं तुमचं सगळं बदलत जातं. तसे काही कवी आले, अरुण म्हात्रे आला, आणखीन कोण कोण आले, त्या सगळ्यांमुळे आणखीन कवितेकडे वेगळं बघण्याची दृष्टी निर्माण झाली. मग आणखीन वेगळे कवी वाचले, मग दीपू चित्रे वाचले, मग अरुण कोलोटकर वाचले, मग नामदेव ढसाळ वाचले, मग अशी सगळी कविता बदलत गेली. आधी पैसे नसायचे, स्ट्रगल करायचो, तेव्हा फिल्ममधली गाणी लिहायचो आणि पैसे मिळायचे आणि खर्च चालायचा. फिल्ममधलं आपलं टायटल सॉन्ग, कितीतरी TV सिरियलचे टायटल सॉन्ग जे हिट झालेले आहेत त्यांचे टायटल सॉंग्स मी लिहिलेले आहेत. आणि मला असं वाटतं की गुरु ठाकूर, मी आणि संदीप असे 3 कवी असा ज्यांचा रेट जास्त आहे. म्हणजे एक गाणं लिहायचं तर मला 30-35 हजार रुपये मिळायचे. आणि त्या काळामध्ये 30-35 हजार मिळत असताना आता आपण गाणं लिहायचं नाही, आता आपण कवितेकडे गांभीर्यानं बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण बदलायचं. एवढं गाणं आणि भावगीतं आणि रेकॉर्डिंग आणि गारवा आणि मग त्यानंतर सिनेमातली गाणी आणि त्याची प्रसिद्धी म्हणजे कविता नाही, याची जाणीव करून देणारे कवी भेटले, ते कवी वाचले आणि आपल्यामध्ये वेगळी कविता कसं काय विचार करू शकतो कवितेकडे, म्हणून गाणं लिहायचं बंद केलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की बाऊल सारखा कविता संग्रह पहिल्या कविता संग्रहानंतर 13 वर्षांनी मी आणू शकलो. तू बाऊलचा आता उल्लेख केलाय, तर मला असं वाटतं की तू प्रेक्षकांसाठी काहीतरी म्हणावंस. म्हणजे बाऊलचं तर सगळ्यांनी ऐकलेलंच आहे, पण तुझ्या जवळची असणारी त्याच्यातली कविता असेल किंवा तुझ्या अगदी मनापासून तुला आवडणारी असेल, ती एखादी कुठली तरी ऐकवावी असं वाटतं. हा, आता हा पॅन्डेमिकचा काळ चालू आहे आणि प्रत्येक जण घरात अडकले. पहिला जो लॉकडाऊन होता तो जाम स्ट्रिक्ट होता आणि घरीच सगळे बसलेले होते. आत्ताही सगळं सुरू झालेलं नाही आहे, आत बरंच काही बंद आहे, बाहेर थोडंसं सुरू झालेलं दिसतंय, परंतु प्रत्येक जण संभ्रमित आहे, अडकलेला आहे, बंद झालेला आहे, एकटा झालेला आहे. आणि म्हणूनच व्हॉट्सॲपवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर लोक मोकळं होत आहेत, लिहितायत. त्या संदर्भातली कविता आहे. कुणी आहे का हो जाग, कुणी आहे का हो जाग, झोप येत नाही, नाहीच येत झोप, येतच नाही झोप, झोपच येत नाही. कुशा बदलाव्यात तसे शब्द बदलून पाहात इकडून तिकडे, कविता जागी आहे माझ्यासारखीच. कुशा बदलाव्यात तसे शब्द बदलून पाहात इकडून तिकडे, कविता जागी आहे माझ्यासारखीच.
सताड पडून आहे विमनस्क, काय विचार करते कुणास ठाऊक. अस्वस्थ वळावं त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला वळते, अस्वस्थपणे वळावं त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला वळते. गेल्या कित्येक रात्री कविता मला टाळते. मी विरघळत अवकाश होत एकटा, खूप एकटा होत जातो. एकदा मी विरघळत अवकाश होत एकटा, खूप एकटा होत जातो. एकदा एका निबिड काळ्या कुट्ट अपरात्री अक्षरांच्या निर्वात पोकळीत सुन्नता एम्प्लिफाय करून फेसबुकवर विचारलं किंचाळून, कुणी आहे का हो जाग, कुणी आहे का हो जाग. तेव्हा फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इन्स्टा खारं सारं गजबजलेलं होतं प्रचंड एकाकी माणसांनी. त्या साऱ्यांचा एकांत बोटाबोटांतून उतरून लहरी लहरींमधून तरळताना जाणवला माझ्या भोवताली अंतराळात. आणि माझ्या समोरची अख्खी पर्वतप्राय रात्र एक काळाकुट्ट महाकाय राक्षस होऊन गेली उदासीचा. एक काळाकुट्ट महाकाय राक्षस होऊन गेली उदासीचा. क्या बात आहे. म्हणजे जसं तू म्हणालास की त्यावेळेला कविता आणि नाटक एकाच वेळेला सगळं सुरू होतं आणि तू इतक्या लोकांना, मोठ्या मोठ्या लोकांना नाटक करताना बघत होतास. पुढे हे सिनेमात येणं किंवा सिनेमात काम करणं, आणि तुझा पहिला सिनेमा कुठला होता? म्हणजे मी सिनेमात काम करू शकेन, स्वतःला पडद्यावर पाहू शकेन अशी असं 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 कल्पनेत सुद्धा दूर दूरवर कुठे मी विचार करू शकलो नव्हतो. म्हणजे मी लहानाचा मोठा कोळीवाड्यात झालेलो आहे. तिकडे पाडे असतात ना, मधला पाडा, वारिस पाडा, हा पाडा, तो पाडा, प्रत्येक पाड्याच्या पूजा असायच्या आणि प्रत्येक जण ग्रेट लेटेस्ट सिनेमा आणून ते पडदे बांधायचे. तो सिनेमा पाहिलेला मी. तर आपण कधी सिनेमात येऊ आणि आपण असे कोण काय असं 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 सगळं होतं. पण दुबेजींकडे काम करत होतो आणि दुबेजींची नाटकं पाहायला, म्हणजे नाटक पाहायला अमोल पालेकर येत होते, श्याम बेनेगल येत होते, गोविंद निहलानी येत होते, अमरीश पुरी, नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, सगळे दिग्दर्शक मोठमोठे येत होते. आणि दुबेंचे बरेच नट मग तिथून सिनेमात जात होते. पण मला डोक्यातच नव्हतं ते काही. मी दुबेंकडे मुळात पोहोचणं, दुबेंपर्यंत पोहोचणं हेच माझ्यासाठी स्वप्नवत होतं. मला असं वाटतं की काळ्या कातडीचा पहिला ॲक्टर असेल मी तिकडे एंटर करू शकणारा. ते माझं नशीब होतं. कारण माझ्या गुरु लीला बांदिवडेकर, ज्या कॉलेजमध्ये मराठी शिकवायच्या, ज्यांनी कविता म्हणजे काय हे पहिल्यांदा मला इंट्रोड्यूस केलं, त्या मला दुबेजींकडे घेऊन गेल्या. कारण त्यांच्या घरासमोर फुलराणीमध्ये दुबेजी राहायचे आणि दुबेजी तिकडे नाश्त्याला, जेवायला वगैरे जायचे. तर त्यांच्या थ्रू मी तिकडे पोहोचू शकलो, नाही तर दुबेंकडे पोहोचणं मला शक्य नव्हतं. तर मला वाटतं ती सगळी कामं माझी स्टेजवरची पाहून पहिलं काम मग छोटंसं याच्यामध्ये डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये श्याम बेनेगलांनी दिलं. मग अंतर्नाद नावाचा एक सिनेमा होता, त्याच्यामध्ये मेजर रोल दिला, ओमपुरी बरोबर मेजर रोल दिला. आणि पहिला मेन रोल समर नावाच्या चित्रपटामध्ये त्यांनी मला दिला. इथून माझा सिनेमा सुरू झाला. पण हा सिनेमा सुरू होत असताना मला असं तुझ्या करिअरकडे बघून वाटतं की मराठी लोकांनी तसं तुझ्यावरती अन्यायच केलाय. कारण की तू इतका चांगला अभिनेता आहेस हे त्यांना नटरंग नंतर कळलं का? म्हणजे तुला असं वाटतं मराठीत तुला फार उशिरा भूमिका मिळायला लागल्या? हो, नटरंग नंतर मला मराठीमध्ये कामं मिळायला लागली, हे खरं आहे. त्याच्या आधी का कामं देत नव्हती मला माहिती नाही. कारण त्याच्या आधी मी मराठी काही प्रायोगिक नाटकांमध्ये काय कोणाचं, त्यावेळेस मला वाटतं की त्यावेळेचा जो मराठी चित्रपटाचा प्रमुख जॉनर जो होता ना, तो खूप वेगळा होता आणि मी वेगळं काम करत होतो. म्हणजे दुबे स्कूलचं काम करत होतो, छबिलदास स्कूलचं काम करत होतो. आणि तो जो जॉनर होता तो अशी ही बनवा बनवी वगैरे त्या टाईप, ती लाट तेव्हा चालू होती. त्याच्यामध्ये मला लोकांनी पाहिलं नसावं मी, किंवा असा विचार सुद्धा आला नसावा, म्हणून नसेल कदाचित. पण तो काळ तुझ्यासाठी फार महत्त्वाचा होता, कारण तुझी खूप उत्तम नाटकं व्यावसायिक रंगभूमीवरती येत होती. म्हणजे गांधी आंबेडकर असेल किंवा गांधी विरुद्ध गांधी, इतकी सुंदर नाटकं तुझ्या आयुष्यात तुला मिळाली. तू नशीबवान समजतो स्वतःला की टप्प्याटप्प्यावर तुला एक चांगलं काम मिळत गेलं. हो हो, मला असं म्हणजे गांधी विरुद्ध गांधी असेल, येळकोट असेल,
वाडाचिरीमध्ये त्रिनाट्य धारा असेल किंवा ही सगळी नाटकं मला करायला मिळाली वेगवेगळ्या टप्प्यांवर. आणि मला असं वाटतं की जर 2 वर्षांनी 4 वर्षांनी एखादं नाटक, एखादा सिनेमा, एखादं काहीतरी असं वेगळं येतं जे मला पोहायला भाग पाडतं किंवा पोहत ठेवतं, तरंगत ठेवतं असं मला वाटतं. पण तेव्हा तुला एक असं नट म्हणून हे होतं, कारण प्रत्येक नटाचं असतं ना, आणि किशोर कदम, मला आणि नाही वाटत. ते कारण तू शिवाजी मंदिरच्या समोरच सुरुवात केलीस ना छबिलदास. छबिलदास मध्ये तो ओलांडून जाऊन आपण एक व्यावसायिक नाटकात काम करायचं, हे प्रत्येक अभिनेत्याच्या ह्याच्यात असतं. ऑफकोर्स. तुझं हे जेव्हा व्यावसायिक नाटकांचं सगळं गणित सुरू होतं तेव्हा, कारण प्रयोग असायचे, दौरे असतात. पण मला असं वाटतं की सुधीर भट जरी प्रोड्युसर असले गांधी विरुद्ध गांधीचे, तरी गांधी विरुद्ध गांधी हे शिवाजी मंदिर मध्ये केलं गेलेलं एक वेगळ्या प्रकारे प्रायोगिक नाटकच होतं असं मला वाटतं. म्हणजे भले काही वेळेला बॉक्स सेट लागत असेल, वेगळा प्लॅटफॉर्म लागत असतील, परंतु ते वेगळं असं. परंतु दुर्दैव असं की ते नाटक चाललं नाही. म्हणजे सुधीर भट्टी खूप नाराज झाले, गोपाळ अलगेरी खूप नाराज झाले. लोकांनी ते उचलायला पाहिजे होतं. पण निश्चितच मला हरिलालची भूमिका करायला मिळाली आणि निश्चितच परागची भूमिका वाडाचिरी बंदी त्रिनाट्यधारामध्ये मला करायला मिळाली, येळकोट करायला मिळालं. हे चंद्रकांत कुलकर्णी आणि आम्ही सगळे त्याच्यात होतो. या सगळ्या लोकांमुळे मला इतकी चांगलं कामं मिळत गेली असं मला वाटतं. नटसम्राट केलंस? नटसम्राट मी दुसऱ्यांदा जेव्हा डॉक्टर लागूंनी केलं होतं तेव्हा मी बूट पॉलिशवाला, राजा बूट पॉलिशवाला करायचो. ही नशीब म्हणायचं. म्हणजे स्वप्नवत अशी गोष्ट आहे की एक दिवस दुबेजींच्या घरी मला संध्याकाळी फोन आला नंदिता आरसचा की दुबेजींनी कपडे बिपडे घेऊन बोलायचं उद्या सकाळी बाहेर जायचंय. दुबेजींचं असंच असायचं. मी म्हटलं कुठे जायचंय? तर नंदिताने सांगितलं काय नाही, आम्हाला एवढाच निरोप दिलाय, कपडे बिपडे घेऊन ये आणि चावी तुझ्याकडेच आहेत, फ्लॅटवर जाऊन झोप. मी रात्री 7-7:30ला माझे सगळे कपडे 8-15 दिवसाचे ते घेतले आणि जेवून खाऊन वगैरे तिकडे चटई अंथरून बिछाना आणून झोपी गेलो. दुबेजींकडे चावी, लॅच बंद केला. कधीतरी मध्यरात्री अंगावर चादर अशी पडली तेव्हा मी पाहिलं की दुबेजी होते. त्यांनी चादर टाकली, मग ते आतमध्ये गेले असतील. रात्री 12:30, 1, 2, 1:30 वगैरे आले असतील ते. पहाटे 5 उठो 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 जाना है. कुठे जायचंय? काय काय? नालो मेरा तो हो गया, तुम नालो. अंघोळ बिंगोळ करून खाली आलो. दुबेजींनी टॅक्सी बोलवली, टॅक्सीत बसलो, विटी चलो. मी म्हटलं कुठे घेऊन चाललेत हे? विटीला गाडीत टॅक्सी थांबली, आतमध्ये गेलो तर ते बाहेर गावी जाणारे असे 12 प्लॅटफॉर्म आहेत बघ तिकडे. शेवटच्या प्लॅटफॉर्मवर चकचकीत नवीन आगगाडी उभी होती, नवीन ट्रेन. मी दुबेजींच्या बाजूला ते माझं सामान घेऊन असं प्लॅटफॉर्मवर आत असं चालत पुढे गेलो तर समोरून नीना गुप्ता चालत येताना दिसली, मग शबाना आझमी चालत येताना दिसली, मग मध्येच ओमपुरी जाताना दिसले. मग मी म्हटलं, तर ते म्हणाले ये अभी वो यात्रा नाम की सीरियल कर रहा है शाम, तो उसकी शूटिंग है और ये ट्रेन पूरे भारत भर घूमेगी और इस ट्रेन के ऊपर बहुत बड़े बड़े एक्टर हैं, तो सबका काम देखो. काम कैसे? मला काम नव्हतं ना त्याच्यात, फक्त बघण्यासाठी ते मला घेऊन गेले होते. आणि मग एक AC कंपार्टमेंट, त्यामुळे तुम्ही यहाँ राहो. शांबेनेगलांचा एक माणूस आला ना, हे तुमचं. मी आत गेलो तर आतमध्ये एका AC ट्रेन अख्खी नवी कोरी, एका याच्यावर आत्माराम भेंडे बसले होते एका सीटवर, एकावर माधव वाटोळे बसले होते आणि वरचा बर्थ माझा होता. आम्ही तिघच. मी म्हटलं काय हे? मग दुबेजी आले, म्हणाले इनकी सेवा करो, इनको क्या चाहिए वो देखो और बाद में काम भी देखो लोगों का. मग मी त्यांनी म्हणजे मग त्यांचं औषध, त्यांना गरम पाणी, नाश्ता, अशी आमची दोस्ती झाली. मी असा एक नशीबवान माणूस आहे की कुठेतरी निर्जन स्टेशनवर अशी बस, ती गाडीत संध्याकाळी थांबायची निर्जन अशा ठिकाणी, आणि असा हा संध्याकाळचा प्लॅटफॉर्म असायचा. आणि माधव वाटोळे आणि आम्ही शतपावली, मग त्या जुन्या आठवणी सांगायचे. मध्ये मध्ये ते स्पीचच्या काहीतरी एक्सरसाइज माझ्याकडनं करून घ्यायचे. एका रात्री 8, 8:30, 9 वाजता कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर गाडी थांबली होती आणि मी असं बस इकडे बस, आणि माधव वाटोळ्यांनी 1-0 बाजीरावचा एक प्रवेश मला प्लॅटफॉर्मवर करून दाखवला. क्या बात आहे. काठी उभेरा तो. म्हणजे असं सगळं पाहिलंय. मग आत्माराम भेंड्यांची पण दोस्ती झाली आणि मी त्यांना इतका आवडलो
की एक दिवस प्रवास करत असताना माधव वाटवे म्हणाले की किशोर, मी नटसम्राट परत करतोय तर त्याच्यामध्ये राजा बूट पॉलिशवाला करशील का? मी म्हटलं का नाही, करेन की. आणि लागू आहेत तर काय. हा, कसं नाही करणार. हा, डॉक्टर लागू नाटक बघायला यायचे, अमोल पालेकर नाटक बघायला यायचे, का नाही करणार की. पण नंतर लक्षात आलं की दुबेजींनी सांगितलं की मी सोडून बाहेर कुठेही काम करायचं नाही. हो. मला तर डॉक्टर लागून बरोबर काम करायचं होतं, मला बूट पॉलिशवाल्याचं काम करायचं होतं. पण दुबेंना कसं सांगणार? दुबेजी नाहीच म्हणते. मला माहिती होतं नाही नाही नाही, तुम जाओ और बाहर करते रहो. काय मला कळे ना. मग मी पण थोडासा चालू झालो होतो त्यावेळेला. मला माहिती होतं की दुबेजी दर शनिवारी डॉक्टर लागूंकडे संध्याकाळी जेवायला जातात, रात्री त्यांची पार्टी बिर्टी होतात, रविवारी ते असतात तिकडे. तर एक आणि त्याच्या 7व्या मजल्यावर, जिथे डॉक्टर लागू 3ऱ्या मजल्यावर राहायचे, 7व्या मजल्यावर अरुण दाते राहायचे. हो. अरुण दातेंच्या घरी पण मी 3 वर्ष राहिलेलो आहे. म्हणजे अतुल दाते माझा मित्र, माझं पहिलं भावगीत अरुण दातेंनी रेकॉर्ड केलेलं आहे. तर वरून आम्ही पाहिलं की शनिवारी दुबे आलेले आहेत. मी म्हटलं आता मोका साधायला. मग रात्री मी झोपलो, सकाळी 9-9:30ला त्यांना फोन केला तिथून. मी म्हटलं फोन दुबेंनीच उचलला, नाही डॉक्टर लागूंनी उचलला. हॅलो, मी म्हटलं सर मी किशोर कदम बोलतोय आणि नटसम्राटमध्ये आता तुम्ही जे करता तर बूट पॉलिशवाला मी करणार आहे. अरे वा वा, मला सांगितलं होतं माधवने, वा वा, मला खूप आनंद, खूप छान नट आहेस तू आणि करूया आपण एकत्र काम. म्हणून त्यांनी दुबेंना सांगितलं, अरे तो किशोर तुझा स्टुडंट जो आहे तो माझ्याबरोबर बूट पॉलिशवाला करणार आहे, त्याला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि त्यांनी फोन दिला. मला माहिती होतं हे असं होणार. आणि दुबेजी जे डॉक्टर लागू के साथ काम नहीं करने का असं म्हणायचे, पण ते जायचे त्यांच्याकडे, त्यांची दोस्ती होती. ते का तसं बोलत होते माहिती नाही. मग दुबेजी आले फोनवर. हाँ बोलो. म्हटलं वो जो नटसम्राट है ना उसमें माधव वाटवे डायरेक्ट कर रहे हैं और बूट पॉलिश वाले का रोल डॉक्टर लागू साहब, डॉक्टर साहब के साथ मुझे करने का चांस मिला, मैं करूं? पागल हो तुम? इतनी अच्छी अपॉर्च्युनिटी तुमको मिल रही है और तुम मुझसे क्या पूछ रहे हो? जे म्हणायचे की नको करू त्यांच्याकडनं मग तसा होकार मिळवला आणि नंतर मला नटसम्राट मिळालेला आहे. पण इतकी मोठी माणसं तुझ्या आयुष्यात आली आणि या टप्प्यावरती अजून एका माणसाबद्दल नाही बोललो तर तुझं आयुष्य, ते करिअर किंवा ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण नाही होणार. कारण तू त्यांचा लाडका आहेस, तू आहेस तुला ते आवडतातच, पण तू त्यांचा लाडका आहेस. आणि आम्ही सगळे त्यांना अगदी म्हणजे त्यांच्या कविता असू देत, सगळं असू देत, ते म्हणजे गुलजार. आणि ह्या गुलजारांकडे तू पहिल्यांदा गेला होतास आणि पळून आला होतास. हो, मी पळून आलो होतो. आणि त्या गुलजारांच्या घरी आता तुला अगदी आवडीने बोलावतात. गुलजार कसे आले आयुष्यात? मला अजून आठवत आहे, हंसल मेहता बरोबर मी एक फिल्म करत होतो. त्याच्यात सचिन खेडेकर आणि मी, आम्ही दोघांचे मेन रोल होते. एक दिवस संध्याकाळी हंसल म्हणाला की हुतू नाम की फिल्म गुलजार साहब कर रहे हैं, जाओ तुमको रोल मिलेगा. वो हुतू का कुछ है महाराष्ट्र का. गुलजार साहेब, दुसऱ्या दिवशी गेलो, कारण मी खारदांडा कोळीवाडा आणि तिथून चालत पळत जे आहे ना ते बोस्कियाना आणि ते ऍक्च्युली 15-20 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स. मी सकाळी 10-10:30च्या आसपास बोस्कियाच्या समोर उभा आणि तो म्हणा जाके बोलो मैं ऐसा ऐसा एक्टर हूँ, दुबे जी के पास काम किया है वगैरह, मुझे काम दो. तर मी गेलो तर बोस्कियानाचा दरवाजा एक गेट उघडं होतं. तर मी आत गेलो तर कुत्र्याच्या भोंकड्याचा आवाज आतून कुठून तरी येत होता. गाडी त्यांची उभी होती. मी आत गेलो, आत जाऊन त्यांच्या बंगल्याचं जे मेन डोर आहे त्या साईडला तिकडून आत गेलो तर समोर असा मोठा बॉस्कीचा त्यांच्या मुलीचा फोटो, निर्जन सगळं. आत एक हॉल आहे कुठेतरी, कोणीच दिसेना. मी असा उभा आहे बावचळल्यासारखा. मी म्हटलं आता कुणाला विचारू, गुलजार साहेब कुठे भेटतील वगैरे काय. ते 1-2 मिनिटं गेले असतील. 2 मिनिटं किती असतात तुला माहिती. असाच उभा, मला कळे ना आत जाऊ की नको, कोणाचा आवाजच येईना. गेट उघडं, आत शिरलेलो मी चोरासारखा, आणि चोरासारखाच आत शिरलेलो. पायऱ्यांवरनं बाजूच्या उतरण्याचे काहीतरी आवाज यायला लागले मला, कोणतरी उतरते आणि एक हात असा आणि वळलं तर पांढरा कपडे दिसले, गुलजार साहेब, चक्क गुलजार साहेब. त्यांनी माझ्याकडे असं पाहिलं, क्या है, कौन हो? तर मी म्हटलं क्या चाहिए?
अरे माझा अवतार काय कोणी विचारणार नाही. मी ओळखत नव्हते मला. अच्छा. कौन हो तुम, क्या चाहिए, अंदर कैसे आए, नहीं कुछ नहीं सर, असं म्हणून मी तिकडनं पळालो बाहेर. ही माझी गुलजार साहेबांची पहिली भेट. अच्छा. त्याच्यानंतर खूप वर्षांनी मिलिंद इंगळेची आणि माझी एक मैत्रीण होती प्रीती नावाची, ती टाइम्स ऑफ इंडिया की कुठेतरी मोठी वार्ताहर होती. ती गुलजार साहेबांची दोस्त होती आणि तिला मराठी कवितेबद्दल बरंच माहिती होतं. तिला गुलजार साहेबांनी एकदा विचारलं मराठीत कोण चांगलं लिहित आहे. अच्छा. तेव्हा तिने सांगितलं की एक सौमित्र नाम का है, उन्होंने वो बहुत अच्छा कवि है, तो लेके आओ उसको एक बार. तर एक दिवस ती मला गुलजार साहेबांना भेटायला घेऊन गेली. मग अशा दबून बसलेलो होतो, ती होती, चहा वगैरे झालं. कुछ सुनाव. मला माहिती होतं गुलजार साहेबांचा वीक पॉइंट गालिब आहे आणि मी माझी गालिबची फेवरेट कविता त्यांना ऐकवली आणि ऐकवल्यानंतर त्याचं ट्रान्सलेशन माझ्या पद्धतीने हिंदीमध्ये ऐकवलं. तेव्हापासून ते जे प्रेमात पडले ते आजपर्यंत प्रेमात आहेत. मला वाटतं ती त्या गालिबची आणि त्या कवितेची किमया आहे असं मला वाटतं. पण ही किमया आम्हाला तरी ऐकू दे आता. तू गुलजारांना ऐकवली होतीस, आम्हाला ऐक. गालिब नावाची कविता खूप जुनी आहे. म्हणजे आयुष्य प्रत्येक सर्जनशील कलावंताच्या आयुष्यामध्ये एखादा दिवस असा येतो, क्षण असा येतो की त्याला असं वाटतं की याच्या पुढे आपल्या हातून काही होणार नाही, सगळं संपलंय. सगळं संपलंय म्हणजे क्रिएटिव्हिटी होणार नाही, सगळं झालंय करून, सगळे फटाके फोडून झालेत, आता काही होणार नाही असं वाटतं. आणि त्यावेळेला मला पण असं वाटत होतं की नाही येत आता. तेव्हा मला कवितेतल्या आजोबाची आठवण आली आणि मला असं वाटतं की माझा आजोबा म्हणजे तुकाराम आणि गालिब आहे. म्हणून गालिब तू कुठे आहेस नावाची कविता आहे. ती कविता अशी आहे, गालिब मला काहीतरी झालंय, गालिब मला काहीतरी झालंय, समुद्र पाहून काहीतरी व्हायचं माझ्या छातीत. शहरातल्या गर्दीत उगाच फिरताना दिशाहीन वाटायचं मला, संध्याकाळी सैर भैर व्हायचं तळ मनाचं, पण आता साधे तरंगही उठत नाहीत त्यावर. ऋतू बदलताना उदास हलायचं माझ्यातलं झाड, ऋतू बदलताना उदास हलायचं माझ्यातलं झाड, पण आता झाडावरल्या पक्ष्यांनाही कळत नाही झाडाचं हलणं. रात्री बेरात्री ऊर उगाच भरून यायचा, पण आता डोळ्यांच्या बाहुल्या टक्क जाग्या असतात, अंधार पुसत राहतात इकडून तिकडे तिकडून इकडे. एवढंच काय गालिब, कविता लिहून झाल्यावर साधा कागद पाहिला ना की चक्क दिसायचं रे झुळझुळताना पाणी. कविता लिहून झाल्यावर साधा कागद पाहिला की चक्क दिसायचं रे झुळझुळताना पाणी, पण आता कोरड्या पात्रातून चालत पोहोचतो मी समोरच्या पर्यंत. एकमेकांची तहान पाहत कसं जगायचं असतं हे एकदा तरी सांग गालिब. आता मला तुझ्या वेदनांवर माझ्या जखमांची मेणबत्ती पेटवू दे, माझं बोट धरून घेऊन चल मला कवितेच्या जंगलात पडणारा पाऊस पाहायला. तुझ्या गझलांची हरणं माझ्या डोळ्यांतून मनापर्यंत उधाण खेळायला सोड, मधली कोरडी जमीन शिंगांनी उकरून काढायला सांग त्यांना मात्र. गालिब मला दुःखा इतकं मोठं व्हायचंय, गालिब मला दुःखा इतकं मोठं व्हायचंय. भोवतालच्या अंधाराला वणवा नाही लागला तरी चालेल, पण माझ्या शब्दांचे दिवे तरंगतायत त्यावर, एवढंच मला पाहायचंय. माझ्या जीवावर पडत चाललेल्या आत्महत्यांच्या गाठी पार करत करत मला मरेपर्यंत जगायचंय तुझ्यासारखंच. मी तुला कधीचा शोधतोय, तू कुठे आहेस गालिब. नव्या शरीरातून तू कदाचित ऐकतही असेल तुझंच गाणं, तुझ्याच दुःखांची तुला कदाचित ओळख नसेल राहिली. खुदा ऐसे एहसास का नाम है, रहे सामने और दिखाई न दे. खुदा ऐसे एहसास का नाम है, रहे सामने और दिखाई न दे. तसा तू रोज मला भेटतही असेल कदाचित. रोज संध्याकाळी बारमध्ये दारू पिताना माझ्या समोर झिंगून बसलेला तूच असशील कदाचित, किंवा तू स्वतःच दारू होऊन रोज पोटात जात असशील माझ्या. गालिब कुणीतरी तुझा शेर ऐकवला आणि माझ्या तोंडून वा निघालीच नाही, मी एवढा कोरडा होण्याआधी भेट.
आणि भेटल्यानंतर नेहमीप्रमाणे माझ्याकडे उधार माग. मी तुला काहीच देऊ शकणार नाही म्हणजे मी किती कोरडा झालो याची तुला कल्पना येईल. आणखी कितीतरी शतकं पुरेल एवढा झंझावात तू ठेवून गेलायस या जगात. त्यातली फक्त एक झुळूक पुरेल मला हे संपूर्ण आयुष्य जगायला. मी तुला कधीचा शोधतो आहे. तू कुठे आहेस कालेब, तू कुठे आहेस? क्या बात. तर अशा अशा तुझ्या ज्या कविता ऐकल्यानंतर म्हणजे आता पुढे काय बोलायचं असा प्रश्न पडतो, किंवा तू बोलतच राहा, आम्ही ऐकत राहतो असं होतं. पण सगळ्यांना म्हणजे अगदी मराठी माणसांनाच नव्हे तर प्रत्येकाला तुझा आवडणारा अल्बम म्हणजे तो पहिला टप्पा गारवा. आणि काय म्हणजे ती जादू आहे की आजही ते ऐकलं म्हणजे ते तुझं जे सुरू होतं ऊन जरा जास्तच आहे दरवर्षीच वाटतं, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं, आणि मग मिलिंदचं गाणं. मला सांगायचे जन्मकथा काय म्हणजे हे जुळून कसं आलं या सगळ्या गोष्टी? आधी कॅसेट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारची गीत असायची. भावगीत असायचं, लोकगीत असायचं, पूजेचं गीत असायचं, प्रेमगीत असायचं, आणि मध्ये मध्ये काहीतरी आपले बच्चू पांडे होते ना, हा ते मेहंदीच्या पानावर मेहंदीच्या पानावर असं 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 होतं. आम्हाला जेव्हा चान्स मिळाला तेव्हा आम्ही असंच विचार केला, दोघंही खूप जुने मित्र आम्ही, तर आपण एकाच विषयावर करूया, आपण फक्त प्रेमगीतांचं करूया. मग म्हटलं की प्रेमगीतं तर काय सगळेच करतं, वेगळं काहीतरी पाहिजे. मग समुद्रावर करूया, कारण मी लहानाचा मोठा समुद्र, त्याचा पण समुद्र बँड्राला. पण म्हटलं विदर्भातलं म्हणून समुद्राशी कसा म्हणजे सगळ्यांच्या जवळचा विषय पाहिजे. मग पावसावर करूया, कारण पावसाची ऑलरेडी 2-3 गाणी आमची झाली होती. हा म्हणजे दुष्काळ पडलेल्या भागामध्ये सुद्धा पाऊस रिलेट होतो, आणि ओला दुष्काळ तिथेही पाऊस रिलेट होतो, प्रेमातही पाऊस रिलेट होतो. पाऊस हा सगळ्यांचा विषय. मग पावसावर गाणी काही तयार केली, काही होती. मग मिलिंदची आयडिया निघाली की तू कविता चांगली वाचतोस, तर कवितेशी गाण्याशी जुळून असणारी एखादी कविता म्हणतो आधी, मग मी त्याच्यातून इंटरलूड एंटर होतो. त्याने मग तो वर्कआउट केला, आणि मध्ये मध्ये काही कविता लिहिल्या आम्ही, आणि मध्ये मध्ये काही ऑलरेडी होत्या त्या पेरल्या, आणि असं झालं. पण ते इतकं लोकांना आवडेल असं खरंच वाटलं नव्हतं. पण एक प्रेक्षकांना 20 वर्ष झाली यार. 20 वर्ष झाली. हो, 20 वर्षानंतरही ते अजूनही तितकंच ताजं टवटवीत आणि ते तसं आहे. काय काय ऐकव ना म्हणजे कारण कसं आहे लोकांना आजही असं वाटतं की तूच ते ऐकव, ते कोणाच्याही तोंडून ऐकायला आवडत नाही, तुझ्याच तोंडून ऐकायला अरे आवडतं. काय सांगू, मला म्हणजे वर्षानुवर्ष गारवा म्हणून आहे ना, मला कंटाळा नाही, याला आवडतं पण यार. म्हणजे गारवा ही अशी घटना आहे ना, गावोगावी गेल्यानंतर कवितांच्या जावेसाठी गावोगावी जायचो, किती लोक भेटायचे नवरा बायको येऊन की अहो तुमचं कॅसेट देऊन हिला पटवली आहे. मग आमचं भांडण होतं तेव्हा आम्ही बेडरूम मध्ये गारवा ऐकतो. आणि काय मी म्हटलं गारवाचे एवढे उपयोग आहेत मला माहितीच नव्हतं. आणि म्हणायचे की आमचं लग्न गारवामुळे झालंय. तेव्हा मी त्यांना म्हणायचो की आय एम सॉरी, आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर दॅट, तुम्हीच केलंय ते लग्न. तर असं बरंच आहे गारवाचं. आणि नशीब मला असं वाटतं त्या शब्दांची कोवळी काय, त्यावेळेचं पॅशन आहे आमचं, आणि त्याच्यामुळे अजून ते चालतं. पण गारवातल्या कविता खूप वेळा म्हटल्यात रे. एकदा म्हण रे, एकदा म्हण. आता मी वेगळ्या पद्धतीने म्हणतो. चालेल चालेल. म्हणजे गारवाची असं आहे की मी एकदा रॉंग साईडला गाडी घुसवली. ऊन होतं, माझी बायको मागे बसली होती आणि आमची कमिशनर मैत्रीण मागे बसली होती, आणि समोरून हवालदार आला, ट्रॅफिक पोलीसवाला. मला रॉंग साईड, बाजूला घ्या गाडी. भर उन्हामध्ये मे महिन्याच्या मी मुंबईत असं बाजूला. ती कमिशनर म्हणाली की मी बोलते त्याच्या. मी म्हटलं तू जरा थांब, गंमत बघ. मग तो आला, मी काच खाली केली. ते म्हणले अरे सौमित्र, हां बरं तुम्ही रॉंग साईडमध्ये गाडी घुसवली, आता कसं सोडणार? म्हटलं काय करू सांगा, एक कविता ऐकवा. मग मी त्या मान काढून, ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ म्हणा वाटतं, जरा पाऊस झालं झालं तरी धाम संपली. तो म्हणाल हा आता जातो. तर असे अनेक किस्से आहेत गारवाचे. पण तरी तू ऐकव. मला तो हवालदार समज वाटल्यास पण ऐकव. ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं, तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही, घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही, तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो,
उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो. पाना फुला झाडावरती छपरावरती चढून पाहतो. दुपार टळून सुरू होतो संध्याकाळचा पुन्हा खेळ. उन्हामागून चालत येते गार गार कातर वेळ. चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो. पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो. पावसाआधी ढगांमध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. किशोर, आपण थोडासा आता शेवटच्या टप्प्याकडे येऊया, कारण तुझा आपण कविता, अभिनय, दुबेजी, गुलजार सगळ्यांबद्दल बोललो. आता किशोर कदम अभिनेता म्हणून किंवा एक कवी म्हणून समाधानी आहे स्वतःच्या करिअरबद्दल, का किशोरला अजून काहीतरी वेगळं करायचं आणि काय राहिलंय किशोरचं करायचं? नाही हो, तुला जे असं वाटतंय ना की तुला हा प्रश्न का विचारावा असं वाटला यार. माझ्यातली मी कसा इतकी वर्ष आहे तुझ्या समोर, तुम्ही पाहिलेलं आहे, माझ्यातली अस्वस्थता अजून कमी झालेली नाही आहे. मला असं वाटतंय की मला अजून खूप पैसे मिळायला पाहिजे होते यार. मला नाही पैसे मिळाले, मला चांगल्या भूमिका मिळाल्या, पैसे नाही दिले खूप. मला इतकी आर्थिक स्थैर्य अजून आलेलं नाही आहे. म्हणजे व्यवस्थित काम मिळतं आहे, पण आफ्टर ऑल इट इज अ चॉईस यू मेक इन युअर लाईफ, की तुम्ही जे चॉईस करता त्याचं ते पुढे जे काही होत असतं. तर अजून बरंच काही करायचं राहिलंय. म्हणजे अजून खूप कविता समजून घ्यायची आहे, खूप पुस्तकं वाचायची आहेत, खूप फिरायचं आहे, माझ्या मुलाला खूप काही सांगायचं आहे, खूप वेगळ्या भूमिका करायच्या आहेत, वेगळ्या लोकांबरोबर काम करायचं आहे, कॉमेडी रोल्स करायचे आहेत जे मला कोणी देत नाही, फिल्म दिग्दर्शित करायची आहे, क्या बात आहे, डायरेक्ट करायच्या आहेत, फिल्म डायरेक्ट करायच्या आहेत, असं खूप बाकी आहे अजून असं मला वाटतं. और बहुत कुछ बाकी आहे. हा, पण आता हे सगळं बाकी आहे, पण सध्या काय करतोयस? म्हणजे सध्या आता हे गेले 1.5 वर्ष सगळेच जण प्रत्येक क्षेत्रामधली माणसं आपापल्या घरी होती, कारण पर्याय नव्हता त्यांच्याकडे. पण आता किशोर कदम कुठल्या नव्या रूपात येतोय, काही सांगू शकशील? काय, कुठली वेब सिरीज, सिनेमा, कुठलं नाटक, असं काही नवीन घेऊन येतोयस? सध्या असं खूप आवर्जून सांगावं असं काही नाही आहे. 1-2 प्रोजेक्टची बोलणी सुरू आहेत. नीरज पांडेनी प्रोड्यूस केलेली एक हिंदी फिल्म आहे ज्याच्यात शरद केळकर आणि मी प्रमुख भूमिकेत आहोत. ती कंप्लीट झालेली आहे आणि ती येईल. परत माझा एक मित्र संदीप पडियार नावाचा, त्याने एक फिल्म केली आहे मराठी, ती येईल. असे 4-5 फिल्म माझ्या तयार आहेत ज्या वेगळ्या आहेत. आणि गजाबरोबर एक फिल्म केली. अशा 4-5 फिल्म आहेत ज्या वेगळ्या आहेत, माझ्या पद्धतीच्या आहेत, त्या आता येतील. आणि बरीच पुस्तकं वाचतो आहे, बरंच पाहतो आहे आणि वेटिंग फॉर सम डिफरंट वर्क. वेटिंग फॉर डिफरंट वर्क. किशोर, तू आलास, गप्पा मारल्यास, खूप बरं वाटलं. म्हणजे मी गप्पा मारतो, याला मुलाखत म्हणत नाही, कारण हे किस्से असतात हे लोकांना माहिती नसतात. कारण तुमचा करिअर ग्राफ सगळ्यांनी बघितलेला असतो, पण पडद्यामागे काय घडलेलं असतं किंवा आता गुलजार साहेबांपर्यंत तू कसा पोचलास हे लोकांना माहिती नसेल. तर हे किस्से तू जे आम्हाला ऐकवलेस ते खूप भारी होते, खूप मस्त होते. एक सांगायची गोष्ट म्हणजे गुलजार साहेबांनी आत्ताच एक लॉकडाऊन मध्ये कथा लिहिली आहे. अच्छा. आणि त्याचं नाव आहे ऑनलाईन. ओके. त्या ऑनलाईन कथेमध्ये मी, माझी बायको, पश्मीन माझा मुलगा, अरुण शेवते आणि विशाल भारद्वाज ही त्या कथेमधली कॅरेक्टर्स आहेत. क्या बात आहे. हा, आणि त्यांनी ती कथा इंडियन लिटरेचर इंग्लिश जे येतं त्याच्यामध्ये अनुवाद करून आता ती प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजे गुलजार साहेबांच्या कथेचा विषय मी झालो याचा मला आनंद. अरे तू नशीबवान आहेस की गुलजार साहेब तुझ्या कविता अनुवादित करतात. हे इतका नशीबवान तू आहेस, इतका नशीबवान माणूस आहेस. इतकं थिएटर तू जवळून बघितलेलं आहेस, ते थिएटर अनुभवलंस, ते केलंस, सिनेमे केलेस, इतक्या कवितेच्या विश्वात तू रमतोयस. जाताना मला ही मुलाखत अशी काय म्हणतात ना आपण, आम्ही येतो कसे आहात वगैरे असं म्हणण्यापेक्षा तुझ्या शब्दात जर त्याचा शेवट झाला तर त्या मुलाखतीला किंवा त्या गप्पांना मजा येईल. ओव्हर टू यू किशोर. एक कविता आहे की जगायास तेव्हा खरा अर्थ होता, जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थासही अर्थ भेटायचे. क्या बात. जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थासही अर्थ भेटायचे, मनासारखा अर्थ लागायचा अन मनासारखे शब्दही यायचे.
क्या बात आहे. नदी सागराचे किनारे कधीही मुक्याने किती वेळ बोलायचे. नदी सागराचे किनारे कधीही मुक्याने किती वेळ बोलायचे. निघोनी घरी शेवटी जात असता वळूनी कितीदा तरी पाहायचे. उदासी जराशी गुलाबीच होती, गुलाबातही दुःख दाटायचे. उदासी जराशी गुलाबीच होती, गुलाबातही दुःख दाटायचे. जरा एक तारा कुठेही निखळता मनाला किती खिन्न वाटायचे. क्या बात. असेही दिवस की उन्हाच्या झळांनी जुने पावसाळे नवे व्हायचे. असेही दिवस की उन्हाच्या झळांनी जुने पावसाळे नवे व्हायचे. ऋतूंनी जरा भागले की नव्याने जुने झाड उगवायचे. अरे क्या बात. मनाचा किती खोल काळोख होता, किती काजवे त्यात चमकायचे. मनाचा किती खोल काळोख होता, किती काजवे त्यात चमकायचे. मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे. वा. आता सांजवेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊन चालायचे. आता पाऊलेही दुखू लागली की जरा मीच त्यांना उरी घ्यायचे. जगायच तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थासही अर्थ भेटायचे. लॉग इन करा मुंबईतक.in वर.